तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। यूट्यूबवर यायचंय, नवीन चॅनल चालू करायचंय किंवा यूट्यूब चॅनल बरेच दिवस झालं चालू करून व्ह्यूज येत नाहीत, सबस्क्रायबर वाढत नाहीत, कोणते व्हिडिओ टाकायचे काहीच समजत नाही, अशा ताईंच्यासाठी हा आजचा खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे। व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण स्किप करू नका, बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या असतात। तर ठीक आहे। आणि अजूनही काही तुमचे डाउट्स असतील ना तर प्लीज कमेंट मध्ये सांगा, कारण 3 ते 4 ताईंची कमेंट होती ताई यूट्यूब चॅनल नवीन चालू करायचंय पण कसं चालू करू काहीच समजत नाही, यूट्यूबची सुरुवात कशी करायची। एक खरं सांगू का, म्हणजे मी तर स्वतः आतापर्यंत यूट्यूबवर असा व्हिडिओ बघितला नाही की यूट्यूबची सुरुवात नक्की कशापासून करायची। ज्याने त्याने हेच सांगितलेलं आहे की म्हणजे व्हिडिओ कसे अपलोड करायचे, चॅनल कसा चालू करायचा आहे, पण डायरेक्ट चॅनल चालू करा, व्हिडिओ अपलोड करा या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या नाहीये। तर सगळ्यात महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत त्या नीट ऐकून घ्या, कारण मी स्वतः ह्या केलेल्या म्हणून तर मला अनुभव आलेला आहे। आणि दोघी तिघी ताईंना पण मी ज्यावेळेला चॅनल चेकिंगचं काम करत होते ना त्यावेळेला त्यांना मी हेच सजेस्ट केलेलं, त्यांना चॅनल चालू करायचे होते म्हणून त्यांनी मला कॉल केलेला। त्यांचे यूट्यूबवर चॅनल होते, त्यांना सुद्धा मी हेच सांगितलेलं की तुम्हाला यूट्यूबवर यायचंय ना, काम करायचंय ना, तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी शिकून घ्या, तरच तुम्ही ना एक म्हणजे 2 महिन्यात तुमचा चॅनल मॉनिटाईज करून पेमेंट घेऊ शकता। म्हणजे एवढ्या साध्या सिंपल बेसिक गोष्टी असतात आणि त्या माहिती नसतात, तुमच्या लक्षात येतील। आता सगळ्यात सांगते, जर या गोष्टी केल्या नाही तर काय होतं तुम्हाला सांगते, कारण ज्या ताई आहेत त्यांना तर अनुभव आला असेल, ज्या ताईंचे चॅनल अजून मॉनिटाईज झालेले नाही। आपण नेहमी हेच बघत असतो, अरे यूट्यूब मधून पैसे मिळतात, पेमेंट मिळतात, सगळेजण हे घेतायत ते घेतायत, 4 पैसे मिळतात, आम्ही पण मिळू शकतो। मग ठीक आहे, त्याच्यासाठीच इथं आपण आलेलो आहे, पण ते काय असं सहजासहजी मिळत नाही। व्हिडिओ शूट केले आणि अपलोड केले लगेच आलं नाही, त्यासाठी खूप काही गोष्टी शिकाव्या लागतात। सगळ्यात पहिल्यांदा मी ज्या शिकले ते सांगते, मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला नेहमी सांगत असते। सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की एक वही घालायची, जसं आपण शाळा कॉलेजला अभ्यास केलाय ना अगदी तसा करायचा, कारण हे क्षेत्र असं आहे की इथं अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही। जे बिना अभ्यासाचे गेले ना त्यांना खूप उशिरा सक्सेस मिळालं, जे अभ्यास करून गेले ना त्यांना 1-2 महिन्यात यूट्यूब काय असतं कसं काही सगळ्या गोष्टी कळल्या ना, मग त्यांना वेळच लागला नाही ना यूट्यूबवर व्हायरल म्हणजे व्हिडिओ व्हायरल करायला। जे नवीन असतात, आपल्या नवीन असताना सगळ्यात सांगते चुका काय होतात, नवीन असतो डायरेक्ट चॅनल चालू करतो आणि व्हिडिओ टाकायला सुरुवात करतो। पहिल्यांदा आपल्याला बोलायची सवय नसते, त्यामुळे आपण घाबरत बोलत असतो। नंतर व्हिडिओ एडिटिंग करतो, एडिटिंगला 1-2 दिवस लागतो, कारण नवीन असतो। हे माझ्या बाबतीत पण झालंय, तुमच्या बाबतीत नाही। मग आपण काय करतो, मग परत थंबनेल पटकन आपल्याला जमत नाही, मग कसं तरी थंबनेल देतो, व्हिडिओ अपलोड करतो, मग वाट बघत बसतो, अरे व्ह्यूज आल्या का नाही, सबस्क्रायबर आले का नाही, काय माझ्या व्हिडिओला काय झालंय, काय चॅनलला काय झालंय, मग ह्याला त्याला विचारत बसतो, कोणी काही सांगत नाही। मग नवीन व्हिडिओ बघायला लागतो, बापरे व्ह्यूज कशा वाढवायच्या, सबस्क्रायबर कशा वाढवायचे, किंवा कोणाचे व्हायरल व्हिडिओ झालेत का, मग ते बघून आपण ते तशाप्रमाणे टाकाय बघतो। म्हणजे ना आपण एवढं पॅनिक होतो ना तिथं की काय नक्की करावं ते समजत नाही। याच्यासाठीच आणि 365 दिवस असे सहज पूर्ण होतात आणि 4000 वॉच टाइम कंप्लीट होत नाही, आणि मग व्हिडिओ मध्ये गॅप पडतो, टाइम मॅनेजमेंट नसतं, काहीच माहितीच नाही, तर कसंही होणार। मला जर असं वाटत असेल ना की माझ्याही बाबतीत या गोष्टी घडू नये, आम्हालाही या गोष्टींना फेस करायला लागू नये, तर एक काम करा, सगळ्यात पहिल्यांदा एक वही घालायची, त्या वहीमध्ये तुम्हाला यूट्यूबच्या संदर्भात काय काय बाबा जे काही लागतं ना, आता कसं आम्हाला सारखं तेच करून तोंडपाठ झालं, पण जे काही लागतं ना ते लिहून करायचं। मी स्वतः लिहिलेलं बरं का, खरं ते खरंच आहे, मी स्वतः लिहिलेलं बाबा व्हिडिओ अपलोड कसा करतात, किंवा अपलोडिंगचं टाइम काय असतं, कोणत्या दिवशी केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या। नंतर टायटल कसं असतं, डिस्क्रिप्शन कुठं असतं, त्याला टॅग कुठे देतात, हॅशटॅग कुठे देतात, डिस्क्रिप्शन मध्ये काय लिहायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी मी 4-5 व्हिडिओ बघायचे आणि त्यांच्यातून जे कॉमन असेल ते लिहून काढायची। याचा फायदा ना मला खूप झाला। यानंतर काय करायचं, आडवा जर तुम्हाला जर लॉंग व्हिडिओ बनवायचे असले तर आडवा मोबाईल धरायचा, आपल्या मराठी शुद्ध भाषेत सांगते, आणि शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचं असतील तर उभा मोबाईल पकडायचा। या गोष्टी शिकायच्या। तर काय करायचं, सुरुवातीला पहिल्यांदा ना आपण आपल्याला एखादा विषय घ्यायचा, तो यूट्यूबवर आधी पहिल्यांदा काम नाही करायचं, सुरुवातीला ह्या प्रॅक्टिस करायच्या। आपल्या घरकाम जॉब ह्या सगळ्यातून ना 2 तास तरी आपल्याला मिळाले पाहिजेत, त्यामुळे त्याच्यासाठी पहिल्यांदा टाइम मॅनेजमेंट करायला शिकायचं। डेली 2 तास यूट्यूबसाठी काढणार, कसेही काढायचे। मग सगळ्यात पहिल्यांदा थंबनेल बनवायला शिकायचं, थंबनेल कसं अट्रॅक्टिव्ह बनेल, कुठलेही विषय घ्यायचे बाबा, तिथून टेक्स्ट कसं घ्यायचं, कलर कसा सिलेक्ट करायचं, कसं अट्रॅक्टिव्ह बनवायचं,
फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं, या सगळ्या गोष्टी असतात ना, त्या पहिल्यांदा सगळ्या प्रॉपर शिकायच्या. जेवढं होता होईल तेवढं प्रॅक्टिस करायचं. तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ हे ते बघण्यात जेवढा वेळ घालवता ना, ते थंबनेलवर घालवायचा. पहिल्यांदा थंबनेल प्रॉपर बनवायला शिकायचं. बाबा कसं माझं अट्रॅक्टिव्ह वाटेल, त्याच्यासाठी 4-5 जणांचे थंबनेल बघायचे, त्यांनी कसे बनवले, कॅनवामधून कशामधून, ते थंबनेल सेव्ह करून घ्यायचे आणि त्याप्रमाणे आपण बनवाय बघायचे. बाबा आपल्या असे येत आहेत का. ठीक आहे, पहिलं थंबनेल शिकला तुम्ही. यानंतर काय करायचं, आपला मोबाईल घ्यायचा. तुम्हाला ज्या विषयावर, तुम्हाला जर चेहरा दाखवून जर व्हिडिओ बनवायचे असले किंवा चेहरा न दाखवता व्हिडिओ बनवायचे असले ना, तर त्याच्यासाठी मी स्वतः ना एक बरेच व्हिडिओ असे बनवलेले माझ्या आवाजाचे, की बाबा आपल्याला कसं बोलता येते आणि परत ते ऐकायचे. काय करायचं, कॅमेरा घ्यायचा, म्हणजे मोबाईलचा कॅमेरा चालू करायचा, व्हिडिओवर क्लिक करून आपण बोलायचं. बाबा आपण काय काय बोलू शकतो, आपल्याला काय काय बोलता येते, आणि परत ते ऐकायचं. बाबा आपण कसं बोलतोय काय. मग बोलताना आपण अडखळणार तर सुरुवातीचे काही काही व्हिडिओ अडखळतातच, पण एक प्रॅक्टिस करायची. असं सारखं बोलून बोलून ना आपलं एक प्रॅक्टिस होऊन जातं. नंतर जर चेहरा दाखवून हे करणार असलं ना, तर आरशासमोर उभं राहून बोलायचं किंवा असं बसायचं आणि समोर व्हिडिओला मोबाईल लावायचा आणि आपलं शूट करायचं आणि बोलण्याचा प्रयत्न करायचा. ते व्हिडिओच्या क्लिप असतात ना छोट्या छोट्या, ते जॉईन करायचे. त्यातून एडिट कसं करायचा व्हिडिओ, त्याचं ॲनिमेशन कसं द्यायचं, ज्या ज्या काही काही बारीक सारीक गोष्टी असतात ना, त्या शिकून घ्यायच्या. वारंवार वारंवार प्रॅक्टिस करायचं. काय होतं, सारखं सारखं प्रॅक्टिस करून ना आपल्याला ना पटकन सवय होऊन जाते की व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं ते. आणि ते झालं नंतर टायटल कुठं देतात, हॅशटॅग कुठं देतात, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहून घ्यायच्या. ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या. यानंतर आपण तर वही घातलेली आहे, त्या वहीमध्ये हे लिहायचं की आपण एखादा विषय घेतोय. ठीक आहे, आता मला कशात आवड आहे, मला तर आता माझा तर चॅनल सगळा भेळ मिसळ आहे. पण तुम्हाला सांगते, आता मी काय केलेलं स्वतः, मला स्वामींचे म्हणजे 21 गुरुवारचं म्हणजे मी मराठीतून अर्थ लिहून काढलेला, मग मला ते सांगायचे होते. मग मी काय केलेलं, हां, मग हे 21 व्हिडिओ झाले. त्यानंतर 21 अध्यायाचे फायदे, त्यानंतर स्वामींची माहिती, असे असे मी बरोबर एवढे आपल्याला व्हिडिओ बनवायचे. ठीक आहे, आणि मग मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. व्हिडिओ व्यवस्थित बनवायचे, एडिट व्यवस्थित करायचे, थंबनेल हे ते द्यायचे प्रॉपर. आणि मग काय केलं, आता आपल्या मोबाईलमध्ये एवढी गॅलरी नसते, एक मी 5 ते 6 व्हिडिओ बनवून ठेवलेले. ठीक आहे, आणि परत काय केलं मग, हळूहळू मी ना ते दुसऱ्या मोबाईलमध्ये स्टोरेज करायला लागले. नंतर मग मी असे करत करत जवळजवळ 20-25 व्हिडिओ बनवून ठेवलेले. त्याचा मला फायदा झाला ना. मग असंच असतं ना, आपल्याला पुढे फायदा होणार असेल तर मग आधी व्हिडिओ बनवून ते सगळं प्रॉपर झालं की मग परत चॅनल चालू करायचा. चॅनल चालू केला की आपले व्हिडिओ बनवलेले आहेत, मग व्यवस्थित शेड्यूल लावून ना, व्यवस्थित टायमिंगला. सुरुवातीला आपण नवीन आहे, आपल्याला कोणी ओळखत नाही, आपल्याला आपली ओळख निर्माण करायची आहे. त्यामुळे पहिल्यांदा व्हिडिओ यूट्यूबवर टाकला की लगेच आपण टाकला की आपल्याला कोण ओळखणार आहे, थोडा वेळ जाणार आहे. त्या आपण काय करायचं, 20-25 व्हिडिओ आपले तयार आहेत, बरोबर आहे. मग ते शेड्यूल लावून ठेवायचं. बाबा शेड्यूल लावल्यामुळे रोज एक 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 व्हिडिओ जाणार आहे. मग त्या कालावधीत 20-25 दिवसामध्ये अजून तुम्हाला व्हिडिओ दुसरे कुठले बनवता येतील, अजून काय काय बनवता येईल हे तुम्ही बघा. तोपर्यंत ह्या व्हिडिओंचं तुमच्या लक्षातच येईल की बाबा कसे जात आहेत, कसे व्हायरल होतात, यावरून तुमच्या टॉपिक लक्षात येत जातात. एकदा 3-4 व्हिडिओ गेले ना की आपल्या लक्षात येतं की आता आपल्याला काय टाकायचं, त्या रिलेटेड टॉपिक शोधायचे आणि परत त्याच्यावर व्हिडिओ बनवायचे. असं कंटिन्यू तुम्ही करत राहा. 2 महिन्यात तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल. का होणार नाही सांगा ना. असं जर आपण प्रॉपर गेलो आणि जर तुम्हाला जर काहीच माहिती नसलं ना, तुम्ही जर डायरेक्ट गेला ना, तर खरंच तुम्हाला वेळ लागणार आहे. कारण मी हल्ली बघते की थंबनेल हे मग व्हिडिओ अपलोड केल्यानंतर, चॅनल चालू केल्यानंतर 1-2 व्हिडिओ टाकायचे, परत एडिटिंग शिकायचं, 1-2 व्हिडिओ टाकायचे, परत थंबनेल शिकायचं. मग ह्या गोष्टीमध्ये भरपूर वेळ जातो. एक तर टाइम मॅनेजमेंट नसतो. मग ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला जर म्हणजे वाचायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला केलं पाहिजे. आपण बाजारात गेलो, म्हणजे आता तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याला एक शॉप चालू करायचंय, तर आपण डायरेक्ट शॉपच खोलून बसतो का, असं करतो का हो. शॉप चालू करतो, मग त्याचं फर्निचरचं काम एका दिवशी करणार, परत त्यात कोणतं सामान भरायचं आहे ती 2 दिवसांनी करणार, त्याचं डेकोरेशन 3 दिवसांनी करणार. असं करतो का. हल्ली असं अजिबात तुम्हाला बघायला भेटत नाही. बघा, तुम्ही बघितलं असेल, डायरेक्ट शॉप चालू केलेलं असतं. त्याचं आतल्या आत म्हणजे शटर बंदच असतं, आतल्या आत व्यवस्थित डिझाईनिंग हे ते करून, सामान हे भरून प्रॉपर डायरेक्ट ओपनिंग करतात आणि मग लगेच कस्टमर चालू होतात आणि ती दुकानं फेमस होतात ना, लोकांच्या लक्षात येतात. अगदी तसंच आहे. आपण सुद्धा यूट्यूब हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की असं समजायचं की आपण कुठेतरी मार्केट आहे आणि त्या मार्केटमध्ये आपल्याला आज स्वतःचं दुकान, शॉप चालू करायचं आहे.
मग ते शॉप व्यवस्थितच आपण चालू केलं पाहिजे ना, का कसंही चालू करायचं. आता तुम्ही ठरवा, ज्या नवीन यूट्यूब चॅनल चालू करणार आहेत किंवा ज्या जुन्या ताई आहेत, यूट्यूब चॅनल सक्सेस झालेला नाही ना, त्यांच्यासाठी पण हे खास सांगते. जर तुम्ही ना ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर शिकून घ्या आणि मग यूट्यूबमध्ये सुरुवात करा. अजिबात व्हिडिओमध्ये गॅप ठेवू नका. आठवड्यातून 1-2 दिले तरी चालतील, पण कंटिन्यू 4-5 दिवस कंटिन्यू व्हिडिओ टाका. बघा तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल. तुमच्या सगळ्यांचे चॅनल नक्की सक्सेस होतील.